नमस्कार मंडळी, केम छो? चला तर आज आहे संडे म्हटलं की खूप रिलॅक्स असतं माझ्याकडे, कारण ऑफिस स्कूल सगळ्यांना सुट्टी असते. तर ब्रेकफास्टची वेळ पण निघून मी संडेला नो ब्रेकफास्ट नो लंच, सीधा ब्रंच मिळतो. तर आज माझ्या ब्रंचमध्ये आहे साऊथ इंडियन. चला तर आज साऊथ इंडियन रेसिपी बघूया. चला तर बघूया आपण रेसिपी. मी सगळ्यात अगोदर तुरीची डाळ 2 ते 3 शिट्ट्या लावून साईडने ठेवली. नंतर मी चटणीची तयारी करायला घेतली, तर माझ्याकडे एवढं लागलंच नाही. तर मी गरम पाण्यात एक 10 मिनिटं भिजत ठेवते. नंतर 10 मिनिटं पूर्ण भिजल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते. नंतर शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, मीठ असं सगळं घालून मिक्सरला वाटून घेते. आणि वरतून तडक्यासाठी ऑइल, जिरं, मोहरी, हिंग असं छान तडका देते. आणि कढीपत्ता पण घालायचा असतो, पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही घातला. काही नारळ नसलं ओलं की असं जुगाड करायचं, छान लागतं. तुम्हीही करून बघा. नंतर मी सांबार करायला घेतला. तर मी सगळ्यात अगोदर कढई ठेवली आणि कढईत ऑइल घातलं. ऑइल छान गरम झालं की त्याच्यात जिरा, मोहरी, हिंग, लसूण आणि अद्रकची पेस्ट घातली. कांदा, टोमॅटो घालून छान परतून घेतले 5 ते 6 मिनिटं. नंतर वरतून बेसिक मसाले जसे की हळद, लाल तिखट, सांबार मसाला हे घालून परतून घेतले. आणि भाज्यांमध्ये माझ्याकडं फ्लावर, गाजर, शेवग्याच्या शेंगा, ब्रिंजल, आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतात त्या घालायच्या. आणि सगळं एकत्र करून घेऊन 10 मिनिटं झाकून ठेवून भाज्या शिजवून घेतल्या. नंतर शिजवून ठेवलेली डाळ घातली मी त्याच्यात आणि मिक्स करून घेतली. डाळ शिजवतानाच मी कोकम घातलं होतं. तुम्ही त्याच्यात चिंचही घालू शकता, कारण आपण सांबार बनवतो तर खट्टा मिठा टेस्ट येण्यासाठी. असं सगळं मी एकत्र मिक्स करून घेतलं. आपल्या टेस्टनुसार मीठ घालायचं. आणि मी गूळ घातला वरतून. तुम्ही साखरही घालू शकता खट्टा मिठा टेस्ट येण्यासाठी. आणि सगळं एकत्र करून वरतून कोथिंबीर घातली. सांबार छान उकळून घ्यायचा 15 ते 20 मिनटं. आपण जेवढा उकळू द्याल तेवढी टेस्ट खूप छान येते सांबारची. सांबार उकळत ठेवलं साईडनं, तोपर्यंत मी इडलीची तयारी केली. मी इडलीचं बॅटर घरीच बनवते. तर इडली आणि डोश्याचं बॅटर मी एकाच बॅटरपासून दोन्ही चीजे बनवते, जसं की डोसा आणि इडली. आणि घरीच करते. 3 वाटी तांदूळ असले की 1 वाटी डाळ घालते. असं हे बॅटर मी रात्रीच बनवून ठेवलं होतं. मी अगोदर इडली लावून घेतली. इडलीचं बॅटर थोडं थिक होतं. इडली झाल्याच्या नंतर मी थोडं पाणी मिक्स केलं, कारण डोश्यासाठी थोडंसं आपल्याला डोश्याचं बॅटर थोडं पतलं लागतं इडलीच्या बॅटरपेक्षा. तर सगळं हे असं पाणी घालून थोडंसं बॅटर मी पतलं असं डोश्याचं बॅटर पतलं करून, नंतर डोश्याचा तवा ठेवून त्याला ऑइल लावून स्प्रेड करून डोश्याचं बॅटर फैलून घेतलं. त्याच्यावरतून मी मॅगी मसाला स्प्रिंकल केला. त्याने खूप छान टेस्ट येते. तुम्ही टाकून बघा. आणि मी बटाट्याची भाजी अगोदरच करून ठेवली होती, कारण व्हिडिओ खूप लाँग झाला असतं म्हणून. तर असं दोन्ही साईडनं डोसा भाजून घेतला. आणि हे माझं आजच्या ब्रंचची थाली, डोसा, इडली, सांबार, चटणी. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून